सर, पुन्हा एकदा तुम्ही निवडणुकीच्या रिंगणामध्ये आहात. आनंद गीते यांनी सुद्धा विजयाचा दावा केलेला आहे. पण एका मेळाव्यात त्यांनी एक वक्तव्य केलं होतं की 2019मध्ये शेकापच्या जयंत पाटील यांनी जर तटकरेंना साथ दिली नसती तर तेव्हाच ते राज्याच्या आणि रायगडच्या राजकारणातून हद्दपार झाले असते. अलीकडे गीते साहेबांना नेमकं काय झालं मला कळत नाही. 19 सालामध्ये काँग्रेस पक्ष, शेतकरी कामगार पक्ष माझ्यासोबत होता, याच्यात दुमत असं काय कारण नाही. पण 19 सालामध्ये हे गीतेजी विसरलेले दिसतात की त्याला नरेंद्र मोदी साहेबांची ताकद म्हणजे भारतीय जनता पक्ष, एकत्रित अखंड शिवसेना ही सुद्धा त्यांच्या पाठीमागे त्या ठिकाणी होती. त्यामुळे त्यांच्या मतांच्या बेरजेमध्ये भारतीय जनता पक्ष, त्याचबरोबर शिवसेना एकत्रित आणि मोदी नावाचं वलय, या सगळ्याची बेरीज त्या ठिकाणी होती. त्याच्यामुळे आता हद्दपारीची भाषा त्यांच्या तोंडी जास्ती शोभत असते. 2019 सालामध्ये त्यांनी जयंत पाटलांचं संस्थान खालसा केल्याशिवाय अनंत गीते स्वस्थ बसणार नाही अशी दरपोक्तीसुद्धा केली होती. संस्थान अशी काय एका दिवसामध्ये उभे राहत नसतात. माझ्याबद्दल त्यावेळेला त्यांनी वाक्य केली होती. त्याला दीर्घकाळची तपश्चर्या असते आणि ती तपश्चर्या करायला जनतेशी संवाद आणि जनतेच्या प्रश्नाची नाळ ही समजून त्या ठिकाणी घ्यावी लागत असते. सहजगत्या भावनेच्या नावावरती, धर्माच्या नावावरती, समाजाच्या नावावरती काही न करता ज्यांना निवडणुकीमध्ये यश मिळतं त्यांच्या डोक्यामध्ये अशा पैच्या कल्पना असतात. मी जमिनीवरती पाय ठेवणारा, थेट जनतेशी संवाद करणारे कार्यकर्ता त्या ठिकाणी असल्यामुळे माझ्या मनामधला आत्मविश्वास हा वेगळा आहे. त्यांनी सुद्धा आत्मविश्वास व्यक्त करत विजयाचा दावा केलेला आहे. तुम्ही दुसऱ्या टर्मला निवडणुकीच्या रिंगणात आहात. काय समीकरण असतील यावेळी? यावेळचं समीकरण अधिक स्पष्ट आहे. महायुतीचा उमेदवार मी आहे. त्यामुळे शिवसेनेची पूर्णपणाची ताकद, माननीय मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली ज्यावेळेला बैठक झाली त्याला रामदासभाई कदम असतील, भरतशेठ गोगावले असतील, योगेश कदम असतील, महेंद्र दळवी असतील, शिवसेनेचे पदाधिकारी असतील, आमचे पालकमंत्री उदय सामंत असतील, हे पूर्ण शक्तीनिशी आज महायुतीच्या उमेदवाराच्या पाठीमागे ठामपणाने उभे आहेत. नव्हे तर त्यांनी अगदी तळागाळापर्यंत जाऊन प्रचार सुरू केलेला आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, चंद्रशेखर बावनकुळे, रवींद्रजी चव्हाण यांच्या उपस्थितीमध्ये भारतीय जनता पक्षाची ज्यावेळेला बैठक झाली त्यावेळेला आमदार रविशेठ पाटील असतील, माजी आमदार अध्यक्ष धैर्यशील पाटील असतील, डॉक्टर विनय नातू असतील, केदार साठे असतील, भारतीय जनता पक्षाची फळीसुद्धा पूर्ण ताकदीने निवडणुकीच्या दुष्काळातून उतरलेली आहे. त्याचबरोबर ती राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष म्हणून माझं पक्षाचं संघटन आणि त्याचबरोबर ती थेटपणाने माझा जनतेशी असलेला संवाद, अनेक वेळेला पक्षाच्या पलीकडे जाऊन अनेकांची थेट पद्धतीने मला मिळत असलेली साथ, हे सारं समीकरण पाहता 14, 19 आणि 2024 या निवडणुकीमधलं अंतर खूप मोठं आहे. त्यामुळे तितक्याच अंतराच्या फरकाने या निवडणुकीतला विजय. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.